आज मी तुम्हाला झटपट असं टोमॅटो सार बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मिडियम आकाराचे 3 टोमॅटो मी शिजवून घेतलेले आहेत। असे शिजवून घ्यायचे आणि ह्याचं काय करायचं, साल पाहिजे तर तुम्ही काढू शकता, नाही तर ह्याला थोडंसं गाळून घ्यायचं। तर हे साल शिजल्यानंतर बघा लगेच निघते अशी। आणि मग चाळणीमध्ये काय करायचं, चांगलं ह्याचा गर काढून घ्यायचा, नाही तर मिक्सरला फिरवलं तरी चालेल। मी काय करणार आहे, साल काढणार आहे साईडला आणि एकदा मिक्सरला फिरवून घेणार आहे। आता सारासाठी काय साहित्य पाहिजे बघा, अर्धी वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, 1 टाकायची हिरवी मिरची, एकदम मी थोडीशी टाकणार आहे कोथिंबीर, थोडंसं टाकणार आहे जिरं, नाही टाकलं तरी पण चालेल, म्हणजे छोटा अर्धा चमच्याला कमी असं जिरं टाकलेलं आहे। थोडेसे टाकायचे धने, छोटा अर्धा चमचा धने आहे ते। चिंच टाकणार आहे एवढी, 1 चमचा मिरची पावडर, फक्त मिरची पावडर आहे ही। त्याच्यामध्ये मी 5 मिरी टाकणार आहे आणि 1 वाटी पाणी। आता हे काय करणार आहे, एकदम बारीक करून घेणार आहे। मिक्सरला बघा फिरवून घेतलेलं आहे, पण ह्याच्यामध्ये मी लसूण नाही वापरलेला। आता हे मी काढून घेते एका साईडला। काढून घेतलेलं आहे 1 गड्डी लसूण, थोडा कमी जास्त केला तर चालेल, आणि टोमॅटोचं पूर्ण साल काढून घेतलेले आहे वरची, हे फिरवून घेणार आहे। तुम्ही त्या वाटणामध्ये जरी लसूण टाकून जरी केलं बारीक तरी पण चालू शकते। बारीक करून घेतलेलं आहे बघा, लसूण सुद्धा बारीक झालेला आहे। आणि हे सगळं एकत्र जरी बारीक केलं तरी पण चालू शकतं, कारण की हे लगेच बारीक होणार नाही, त्यामुळे मी हे असं केलेलं आहे। आणि आपल्याला फोडणीमध्ये तर दोन्ही एकत्रच टाकायचे। कढई मी गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये पहिले थोडंसं तेल काढून घेऊया आणि गरम होऊन देऊया। तेल बघा कडक गरम झालेलं आहे। छोटा अर्धा चमचा मोहरी टाकायची, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या 7 ते 8 आणि त्याचा कुटून घेतलेल्या आहेत। आपण वाटणामध्ये पण टाकलेला आहे। थोडीशी एकदम हिंग पावडर, कढीपत्ता, थोडीशी टाकणार ह्याच्यामध्ये मी हळद, एकदम थोडीशी टाकलेली आहे। आणि हे जे वाटण केलं होतं ना आपण, हे पहिलं वतून घेणार आहे। मिक्स करून घेते, मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस आहे मीडियम। आता याला थोडंसं पहिलं उकळून देऊया। मस्त अशी बघा एक उकळी फुटलेली आहे। आता जे आपण टोमॅटो बारीक करून घेतले होते ना, ते सगळं मी वतून घेते। वतून घेतलेलं आहे। मस्त आता एकसारखं हलवायचं, गॅस आहे मीडियमच। मस्त असं बघा मिक्स करून चांगलं व्यवस्थित घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी अजून थोडं पाणी टाकणार आहे, पहिलं पण आपण थोडंसं पाणी टाकलं होतं। कोथिंबीर, गॅस मीडियमच आहे। वरनं जरी फोडणी टाकली तरी चालेल, हे उकळल्यानंतर। थोडासा गूळ टाकायचा आणि चवीप्रमाणे टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ, आणि चांगलं तर आपण काय करूया, हे शिजवून घेऊया। मस्त असं 5 ते 7 मिनिट मी उकळून घेतलेलं आहे। अशा पद्धतीत झालेलं आहे बघा। थोडंसं मी पातळच केलेलं आहे, घट्ट जरी केलं तर चाललं, तर हे एवढं घट्ट आहे। थोडं थंड झालं का नाही की अजून घट्ट होतं मग हे। आणि जर अजून तुम्हाला घट्ट पाहिजे असलं तर मग थोडंसं कमी पाणी टाकायचं। अशा पद्धतीत टोमॅटोचं सार करून बघा। त्या गरमीच्या दिवसामध्ये जेवण जात नाही ना, तर गरम गरम भाताबरं, जसं इंद्रायणी तांदळाचा भात जरी घेतला थोडासा चिकट, तर ते खूप चविष्ट लागतं। किंवा आंबी मोहर वगैरे अशा पद्धतीचा भात घेऊन ह्याच्याबरोबर खायचा, खूप चविष्ट। तुम्ही कसे बनवता ते पण मला कमेंट करून सांगा। टोमॅटो सारच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, त्याची लिंक तुम्हाला सगळी ह्या रेसिपी खाली भेटेल। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।